सिम्प्लिफाईड या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे जे पण काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता। आज आपण या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा डिस्कस करणार आहे आणि तो मुद्दा म्हणजे काय की महाराष्ट्रामध्ये 3 नवीन कॉलेजला परमिशन मिळालेली आहे। ती लिस्ट 4 कॉलेजेसची आहे पण एक मध्य प्रदेशचं कॉलेज आहे। तर आपण असं गृहीत धरून चालू की आपल्याला महाराष्ट्रामध्ये 3 कॉलेजेस तर फिक्स आलेले आहे। ठीक आहे, आता ते कॉलेजेस कोणते आणि ते नक्कीच सीट मॅट्रिक्स राऊंड 1 मध्ये येणार का, तर हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत। ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर जो कॉलेज आहे आपल्याकडे तो आहे शोभा बाबा सांगली आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज। कुठलचा कॉलेज आहे? सांगलीचा कॉलेज आहे। त्याच्यामध्ये सीट किती इन्क्रीज झालेले आहे तर 60 सीट इथं इन्क्रीज झालेले आहे, म्हणजे 60 सीट प्लस करून घ्या त्याच्यामध्ये महाराष्ट्राची जी सीट मॅट्रिक्स होती मागच्या वर्षी त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर श्री समर्थ आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अकोला याच्यामध्ये 100 सीट ऍड केलेले आहे, 100 सीट प्लस। ठीक आहे, त्याच्यानंतर प्रफुल्ल पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज कुठलचं कॉलेज आहे तर परभणीचा हा कॉलेज आहे। याच्यामध्ये सुद्धा 100 सीट ऍड करण्यात आलेले आहे। आता याच्यामध्ये पण आपण 100 सीट ऍड केली तर टोटल सीट किती झाले तर 260 सीट इथं इन्क्रीज झालेले आहे। किती? 260 सीट इन्क्रीज झालेले आहे, म्हणजे या 3 कॉलेजला आतापर्यंत परमिशन भेटलेली आहे, म्हणजे आता हे काउन्सिलिंग मध्ये पार्ट घेऊ शकतात। दादा आता आम्हाला हे सांग की राऊंड मध्ये हा कॉलेजेस येणार का, कितव्या राऊंड मध्ये येणार, तर हे बघा हे कोणीच सांगू शकत नाही, कोणीच कन्फर्म करू शकत नाही। आणि जो सांगत आहे की एवढ्या राऊंड मध्ये येऊन जाईल तेवढ्या राऊंड मध्ये येऊन जाईल तर तो क्लिअरली चुकीचं सांगत आहे, क्लिअरली। ठीक आहे, सगळ्यात अगोदर ही गोष्ट, कारण हे गोष्ट तुम्हाला समजणं गरजेचे आहे की जेव्हापर्यंत सीट मॅट्रिक्स मध्ये कॉलेज येत नाही तेव्हापर्यंत ते काउन्सिलिंग मध्ये पार्ट घेतलेले नाही त्यांनी। ठीक आहे, परमिशन भेटली त्यांना ते बरोबर आहे, पण तेव्हापर्यंत ते कॉलेज येत नाही। जेव्हापर्यंत सीट मॅट्रिक्स मध्ये कॉलेज आलेला नाही तेव्हापर्यंत त्याला कन्फर्म करणं म्हणजे की याची काउन्सिलिंग करू शकतो आपण हे सांगणं चुकीचं आहे। ठीक आहे, एवढी लक्षात घेतली असेल तुम्ही गोष्ट, सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे। ठीक आहे, आता कट ऑफ वरती इम्पॅक्ट काय पडणार दादा? इम्पॅक्ट ठीक आहे, कट ऑफ वरती इम्पॅक्ट काय पडणार तर बघा AA-CCC चा राऊंड 1 कंप्लीट झालेला आहे। आता हे साहजिक आहे की खूप सारे विद्यार्थ्यांनी सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा ऍडमिशन घेतलं असेल। सेंट्रल युनिव्हर्सिटी म्हणजे BHU बनारस हिंदू युनिव्हर्सिटी झाली, आणि जे पण सेंट्रल युनिव्हर्सिटीचे आपले आयुर्वेदिक किंवा युनानी किंवा होमिओपॅथिक कॉलेजेस आहे त्यांच्यामध्ये त्यांनी काय केलं असेल, सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेतलं असेल तर ते विद्यार्थी सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये चालले जाणार। ठीक आहे, जिथून AA-CCC ची काउन्सिलिंग होत असते। गव्हर्नमेंट कॉलेजेसचे 15% ते सोडून द्या, 85% मधूनच गोष्ट करत आहे आपण, तर 85% मध्ये जे काउन्सिलिंग करणार होते त्यांना चांगलं कॉलेज अलॉट झालेलं असेल तर ते विद्यार्थी अगोदरच गेले असेल, हा एक इम्पॅक्ट पडू शकतो। आता याच्यामध्ये किती इम्पॅक्ट पडणार दादा ते सांगू शकतो का तू, तर हे मी सांगू शकत नाही आणि कोणीच सांगू शकत नाही, कारण पूर्ण डाटा काढणं हा सोपं नाही। ठीक आहे, पण कट ऑफ खाली येणार हे नक्की गोष्ट, का खाली येणार ते पण सांगितलं मी AA-CCC। शेवटी हे पण सांगून दिलं तुम्हाला मी की किती मार्कावरती स्टुडंट कॅन्डिडेट लागणार। ठीक आहे, त्याच्यानंतर सीट इन्क्रीज कट ऑफ डिक्रीज, साहजिक आहे, सीट इन्क्रीज झाले कट ऑफ डिक्रीज जाणार, सीट जर का इन्क्रीज झाले तर कट ऑफ डिक्रीज होणार ना, हा दुसरा मुद्दा आहे। त्याच्यानंतर ज्यांनी चॉईस फिलिंग पिन पॉइंट केली त्यांना नंबर लागणारच, म्हणजे जर का मार्क मध्ये बसत असेल तर। आता चॉईस फिलिंग कशी करायची दादा, तर एक गोष्ट नक्की सांगू इच्छितो तुम्हाला मी की ज्यांना चॉईस फिलिंग करायची असेल माझ्याकडून ते 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता। ठीक आहे, आणि अगदी म्हणजे 999 मध्ये राऊंड 1 ची तुमची काउन्सिलिंग केली जाईल, आणि सगळ्या राऊंडची करायची असेल तर 2999। किती राऊंड असतात महाराष्ट्रामध्ये तर 3 राऊंड आपले बघण्यास मिळतात आपल्याला। ठीक आहे, 4 राऊंड बघण्यास मिळतात आपल्याला, तर ही गोष्ट एकदम महत्वाची आहे, अत्यंत महत्वपूर्ण ही गोष्ट आपल्याला समजली आहे। चॉईस फिलिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट मोस्ट व्हायटल का बरं सांगितलं मी, कारण खूप सारे काउन्सिलर असे सुद्धा आहे की जे डायरेक्टली सांगत आहे खरंच कट ऑफ नुसार लिस्ट बनवा, मार्क नुसार लिस्ट बनवा। एवढं खतरनाक सीन आहे ना, मुलांचे फ्युचर वाया जाते। मागच्या वर्षी पण तसंच केलं खूप साऱ्या काउन्सिलरनी, खूप साऱ्या युट्यूबरनी, त्यांना एवढं सांगा की दादा आम्ही कट ऑफ वरती लिस्ट बनवली तर एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, मी थोडा वेळ घेत आहे तुमचं, पण इकडे एक गोष्ट समजवणं गरजेची आहे। बघा सिस्टम कसा चालतो माहिती आहे का, सगळ्यात अगोदर जे असतं ना ते तुमची ऑल इंडिया रँक येतं। ठीक आहे, मार्कवरती काउन्सिलिंग होतच नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। ठीक आहे, ऑल इंडिया रँक किंवा SML दोन्ही घेत असतं। मार्क तुमचे सारखे असू शकतात
पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की ऑल इंडिया रँक तुमची कधीच सेम असणार नाही, SML तुमची कधीच सेम असणार नाही. जर का मार्क पण सेम असले तरी सुद्धा SML आणि ऑल इंडिया रँक तुमची कधीच सेम असू शकत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. आणि ही गोष्ट लक्षात ठेवली ना तुम्ही तर तुम्हाला चॉईस फिलिंग कशी करायची ते समजून जाईल. कारण कुठं पण कोणता पण कॉलेज टाकला ना तुम्ही तर तुम्हाला काही हरकत नाही, कट ऑफ नुसार जे तुम्हाला कॉलेज बसत असेल ते तुम्हाला भेटणारच, कुठं पण असो तो प्रेफरन्स लिस्टमध्ये कॉलेज. परत परत सांगत आहे मी, ठीक आहे. पण त्याच्यासाठी परफेक्ट लिस्ट कशाला बनवायला सांगत आहे मी की तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज भेटलं पाहिजे. त्याच्यामुळे मी म्हणत आहे की तुम्ही चॉईस फिलिंग ही परफेक्ट करा. जर का तुमचे मार्क पण चांगले असले तरी काही विद्यार्थ्यांना, म्हणजे ऑल इंडिया रँक मार्क सुद्धा चांगले असले तरी काही विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट होत नाही. त्यांच्यापेक्षा कमी मार्कवाल्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट होतो. का अलॉट होतो? चॉईस फिलिंग त्यांनी परफेक्ट केलेली असते. कशी केलेली असते की कॉलेजेस बरोबर ठिकाणी टाकलेले असतात त्यांच्या प्रेफरन्सनुसार. किंवा असं सुद्धा होऊ शकतं की तुमची रँक चांगली आहे पण तुम्हाला तो बेस्ट कॉलेज भेटला नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला बेस्ट कॉलेज भेटू शकत नाही. का? कारण तुम्ही चॉईस फिलिंग चुकीची केली असेल. तर चॉईस फिलिंग कशी करायची त्याच्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. तिथं मी खूप काही तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. तर तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ बघू शकता. फक्त चॅनलवरती तुम्हाला व्हिजिट करायचं आहे आणि समोरच तुम्हाला दिसून जाईल अशी बनवा परफेक्ट कॉलेज लिस्ट. ठीक आहे, चालेल. आता हे समजलं तुम्हाला चॉईस फिलिंगचं. त्याच्यानंतर प्लेस दिस कॉलेज इन लास्ट, इट डझंट मॅटर व्हॉट प्रेफरन्स. ठीक आहे, याचा अर्थ काय की कुठं पण कॉलेज टाका पण ऑलरेडी जर का तुम्हाला कमीच मार्क असेल, बाउंड्रीवरतीच असेल तर तुम्हाला हे कॉलेज पण नक्कीच टाकले पाहिजे चॉईस फिलिंगमध्ये. कधी टाकले पाहिजे? जेव्हा सीट मॅट्रिक्समध्ये हे कॉलेजेसची एंट्री झाली तेव्हा. अगोदरच सांगितलं मी की इट्स नॉट कन्फर्म अंटिल युअर कॉलेज इन द सीट मॅट्रिक्स. तेव्हापर्यंत आपण कन्फर्म करू शकत नाही जेव्हापर्यंत काउन्सिलिंगमध्ये तेव्हापर्यंत ते कॉलेज पार्ट घेऊ शकत नाही जेव्हापर्यंत ते सीट मॅट्रिक्समध्ये येऊन जात नाही. आता सीट मॅट्रिक्स कधी येणार आहे त्याचं पण शेड्यूल आलेलं आहे आपल्या BAMSचं, BHMSचं आणि युनानीचं म्हणजे BUMSचं. ते सुद्धा तुम्ही बघू शकता. त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे. बघा चॅनलवरती सगळं काही आहे, फक्त तुम्हाला ते फॉलो करायचं आहे. तुम्हाला सगळी काही इन्फॉर्मेशन भेटून जाईल या चॅनलवरती. ठीक आहे. BAMS सिटी वाईज रिव्ह्यू सुद्धा बघू शकता तुम्ही, ते सुद्धा मी बनवलेले आहेत तुमच्यासाठीच. तर थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा आणि चॉईस फिलिंगसाठी हा व्हिडिओ नक्की बघा. थँक्यू.